नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. आज आलेली आहे रामनवमी. अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ असा हा दिवस आहे. तर आज आपण प्रभू श्रीरामांचा जन्मदिवस साजरा करत असतो. संपूर्ण भारतामध्ये रामनवमी हा दिवस साजरा केला जातो. तर आज आपल्याला काही उपाय, सेवा या करायच्या असतात. तर आज संध्याकाळी आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर दिवे लावायचे आहेत. तर ते कसे लावायचे, त्यासोबतच आज रामनवमीच्या दिवशी आपल्याला काही वस्तू घरी आणायच्या आहे. तर त्या कोणत्या वस्तू आपल्याला घरी आणायच्या आहे आणि त्यासोबतच किती दिवे आणि कोणत्या ठिकाणी लावायचे आहे, तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, अत्यंत महत्त्वाचा आजचा दिवस आहे. तर आज आपल्याला काही उपाय करायचे आहे, त्यासोबतच काही वस्तू देखील आपल्याला घरी आणायच्या आहे. तर यामुळे सकारात्मकतेचा प्रभाव वाढतो आणि जे दुःख, संकट आहे आपल्या आयुष्यामध्ये, ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होतात. रामनवमी हा सण आपण श्रीरामांचा जन्मदिवस म्हणून साजरी करत असतो. काहीच केलं नसेल तरीही तुम्ही संध्याकाळपर्यंत तुम्ही प्रभू श्रीरामांची सेवा करू शकता. बाळकृष्णांची मूर्ती किंवा भगवान विष्णूंची मूर्ती किंवा रामांची मूर्ती असेल तर त्यावर तुम्ही अभिषेक करू शकता, रामरक्षा पठण करू शकता, हनुमान चालिसेचं पठण करू शकता. कारण हनुमान हे श्रीरामांचे खूप मोठे भक्त होते आणि त्यामुळे त्यांची ही सेवा, उपासना आपल्याला करायची असते. यामुळे भगवान प्रभू श्रीराम आणि हनुमान दोघेही आपल्यावर प्रसन्न होतील आणि त्यांचा कृपाशीर्वाद आपल्याला मिळेल. त्यासोबतच काही उपाय देखील आपल्याला आज करायचे आहे. तर यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, संकट दूर होतील. तर आज कोणत्या गोष्टी आपण खरेदी कराव्यात, तर यापैकी जी जमेल ती वस्तू तुम्ही खरेदी करून आणू शकता. आणल्यानंतर ती देवाजवळ आपल्याला स्वच्छ करून ठेवायची आहे. तर पूजेच्या वस्तू तुम्ही आणू शकता किंवा देवघरातील देखील वस्तू तुम्ही आज आणू शकता. देवाचे कपडे घेऊ शकता किंवा देवाची कोणतीही मूर्ती तुमच्याकडे नसेल तर ती देखील तुम्ही आज संध्याकाळपर्यंत आणू शकता. पिवळ्या कोणत्याही वस्तू तुम्ही घेऊ शकता. सोनं देखील तुम्ही आजच्या दिवशी खरेदी करू शकता. पिवळे वस्त्र खरेदी करू शकता देवांचे. तसेच आज गजलक्ष्मी देखील, त्यांची जोडी देखील तुम्ही देवघरामध्ये खरेदी करून आणू शकता. तर बघा, गजलक्ष्मी देवघरामध्ये ठेवल्याने आपल्या घरामध्ये सर्वच बाबतीमध्ये भरभराटी होते असे म्हटले जाते. त्यामुळे तुम्ही गजलक्ष्मी देखील आणू शकता. आणि हत्तीची सोंड वरच्या बाजूने असते, तर त्यामुळे आपल्यातही हत्तीसारखं बळ येऊ दे आणि आपल्यावरही कितीही दुःख, संकट आली तरीही ती पळवून लावण्याची शक्ती आपल्यामध्ये येते. तसेच या दिवशी काही खरेदी, वाहन खरेदी किंवा घर खरेदी देखील तुम्ही करू शकता. तसेच आज संध्याकाळी 6 किंवा 6:30 वाजता आपल्याला 11 दिवे लावायचे आहे. तर हे दिवे तुम्ही पणत्या देखील घेऊ शकता. ज्या मातीच्या पणत्या असतात आपण दिवाळीला लावतो, तर त्या देखील घेतल्या तरीही चालेल. त्यामध्ये आपल्याला वात टाकून तुम्ही जो दिव्यासाठी जो तेल वापरतात तर ते तेल टाकायचं आहे आणि हे दिवे आपल्याला दरवाजा बाहेर ठेवायचे असतात. पण प्रथम देवघराजवळच आपल्याला हे ठेवायचे आहे आणि तिथेच सर्व प्रज्वलित करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर ते दरवाजा बाहेर ठेवायचे आहे. सर्व दिव्यांना हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहेत, नमस्कार करायचा आहे आणि ते दिवे तिथेच ठेवायचे आहे. तसेच जर जागा नसेल तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर तर तुम्ही खिडकीमध्ये किंवा गॅलरीत देखील हे दिवे ठेवू शकता. प्रभू श्रीरामांचा जन्मदिवस आहे आणि आज त्यामुळे प्रभू श्रीरामांची कृपा आपल्यावर असावी यासाठी हे दिवे आपल्याला लावायचे आहे. आणि राम हे भगवान विष्णूंचेच एक रूप आहे आणि आपल्याला माहिती आहे की जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथून माता लक्ष्मी कधीही जात नाही. माता लक्ष्मी म्हणजे नुसता पैसाच नाही तर धन, आरोग्य, समाधान, तर या सर्व गोष्टी येतात. आणि अष्टलक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदावी यासाठी आपल्याला आजच्या दिवशी काही उपाय हे करायचे आहेत. तर आज हे छोटे छोटे उपाय आवर्जून आपण करावे, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी, दुःख, संकट येत असतात तर ते दूर व्हावे.